भाजपला अजिबात मतदान होणार नाही। मला सगळ्या लोकांनी स्वतः वरंगणी करून काही पैसे देतात शेतकरी लोक, हा माणूस आमदार झाला पाहिजे। सहानुभूतीचा विषयच नाही, 1% सहानुभूती नाही। मुख्यमंत्री येतात आणि सीट आपला हरणार आहे, त्यांचं भाजपचं सीट आचारमतकर या मतदारसंघात होणार आहे आणि एक सर्वसामान्यांचा आमदार हे शेतकरी मंडळी खऱ्या अर्थाने विधान भवनात पाठवणार आहे। राहुरी पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। भाजपकडून अक्षय कडिले तर त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे हे निवडणुकीचे रिंगणात आहेत। आपल्यासोबत गोविंद मोकाटे आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, तुम्ही गावोगावी फिरतायत, कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय? अंतिम टप्प्यात प्रचार जोरात चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पूर्ण माझ्या बाजूने। बरं, आता गावोगावी फिरतायत, लोकांच्या काय कुठल्या प्रामुख्याने समस्या तुम्हाला जाणवत आहेत? लोकांच्या प्रामुख्याने म्हणजे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे भाजप। गेली 10 वर्षात कुठल्याही शेतीमालाला बाजार मिळाला नाही। आता तर 1 वर्षापासून तर शेतकरी रडतात। आज 5 आणि 6 रुपये किलोने कांद्याचा रेट चालू आहे, त्याच्यामुळे भाजपला अजिबात मतदान होणार नाही। मला सगळ्या लोकांनी स्वतः वरंगणी करून काही पैसे देतात शेतकरी लोक, हा माणूस आमदार झाला पाहिजे। पण आता कुठेतरी एकीकडे बघितलं आपण सहानुभूतीची लाट आहे, तर मग त्या तुलनेत तुम्ही आता उमेदवारी करतायत, तर काय वाटतं किती फरक पडेल? सहानुभूतीचा विषयच नाही, 1% सहानुभूती नाही। कुठलं गेल्या आमदारांनी त्यांच्या 10-20 वर्षाच्या काळात असं एकही ठोक काम केलं नाही का त्या कामाकडे बघून त्यांना मतं देतील? बिलकुल असा प्रश्न नाही, एकही काम राहुरी मतदारसंघात नाही त्यांचं। पण आता त्यांच्या प्रचारासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री येत्या काही दिवसात मतदारसंघात येत आहेत, मोठमोठे नेते मंडळी येत आहेत, तर मग किती असं फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? हा पहिला चमत्कार होईल। मुख्यमंत्री येतात आणि सीट आपला हरणार आहे, त्यांचं भाजपचं सीट आचारमतकर या मतदारसंघात होणार आहे आणि एक सर्वसामान्यांचा आमदार हे शेतकरी मंडळी खऱ्या अर्थाने विधान भवनात पाठवणार आहेत। बरं, केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे, तर मग तुम्हाला किती विजयाचा कॉन्फिडन्स वाटतोय? केंद्राच्या आणि राज्याच्या सत्तेत मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण माझं कामच 20-25 वर्षात मी माणसातला राजकारणी, छोटा राजकारणी आहे। माझ्या हातातून भरपूर कामं का लोक मला चांगला माणूस आणि कामाचा माणूस ह्या एका म्हणीवर खऱ्या अर्थाने मला मतं देतात लोक। बरं, आता आपण विचार केला तर प्राजक्त तनपुरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, मात्र त्यांनी माघार घेतली, भाजपचे वरिष्ठांनी त्यांना गळ घातली, ते आता भाजपच्या वाटेवर देखील आहेत असं देखील बोललं जातं। तर मग आता कुठंतरी तुम्हाला एक पाठिंबा जो होता महत्त्वाचा तनपुरेंचा तो मिळणार नाही असं वाटतंय का? प्राजक्त दादा हे आमचे नेते आहेत। गेली 10-12 वर्षापासून आम्ही कट्टर समर्थक म्हणून प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढतो आणि त्यांना निवडून आणण्यात 19ला तर माझाच वाटा होता पूर्ण, आणि म्हणून चांगल्या मताने त्यावेळेस ते निवडून आले। ह्यावेळेस आता काय झालं माहीत नाही, त्यांची माझी चर्चेनंतर काय झाली नाही। मला पवारसाहेबांनी तिकीट दिलं, मी फॉर्म भरला आणि मी माझ्या प्रचाराला लागलो। पण मला एक खात्री का प्राजक्त दादा बापूसाहेब तनपुरे हे आमचे नेते आहेत आणि मी त्यांच्या मुलासारखा आहे बापूसाहेबांच्या, मला ते वारेवर सोडणार नाही। सगळी मंडळी माझं आज काम करतात राहुरी मतदारसंघात। ज्यांच्या विरोधात पराभूत झाले होते आज त्यांच्यासाठी त्यांनी माघार घेतलेली आहे, कुठेतरी त्यांची ही भूमिका एक तुम्ही आता पक्षातले पदाधिकारी आहात, उमेदवार आहात, तुम्हाला त्यांची ती भूमिका पटली का? त्यांची भूमिकेचा आता त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। मी एक छोटा कार्यकर्ता, त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही। ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही प्राजक्त दादांकडे गेले तर तेच चांगलं देऊ शकतील, मला त्याच्यात काही बोलता येणार नाही। बरं, आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे, कोणकोणते मोठे नेते मंडळी इथं तुमच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत? आता देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जी कोण नेते पाठवतील, आमचं आज उगाच ठरलं नाही का ह्या सभेला कोण नेता येणार, त्या सभेला कोण नेता येणार असं आमचं ठरलं नाही। पण जी नेते येतील त्या नेत्याला धरून मी सभा करणार। पण ह्या मतदारसंघात गोविंद मोकाटेची सभा ऐकायला लोक उत्सुक असतात। बरं, आता शेवटचा प्रश्न घेतो, प्रचार अंतिम टप्प्यात आहे, कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये उतरणार आहे आणि त्याच माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार? खऱ्या अर्थाने तुम्ही हा प्रश्न खूप चांगला विचारला का, एक शेतकऱ्यांची कळवळ तुम्हाला या प्रश्नातून मला असं म्हणायचं का तुम्ही शेतकऱ्यांबद्दल खऱ्या अर्थाने हा प्रश्न विचारला। ह्या मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, शेतकऱ्यांच्या मालाचे प्रश्न घेऊन, शेतीमालाला बाजार मिळत नाही याचे प्रश्न घेऊन, तरुणांना नोकऱ्या नाही, तरुणांना व्यवसाय नाही आणि तरुण असा भरकटला आहे। मी 10-15 वर्षापासून तरुणांना अशी दिशा मिळत नाही आणि म्हणून हे सगळे असंख्य प्रश्न घेऊन राहुरी तालुक्यात खऱ्या अर्थाने मी निवडणुकीला सामोरं जात आहे। बरं, आणखी एक शेवटचा प्रश्न राहिला की अक्षय कडिलेंनी म्हटले की मी ही निवडणूक म्हणून बघत नाहीये, माझ्यासाठी कोणी शत्रू नाहीये, ही निवडणुकीतील विजय त्यांनी म्हणजे विजयाचा गुलाल आपणच उधळणार असा त्यांचा कार्यकर्त्यांसह त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे, त्यांचे वरिष्ठ नेते देखील व्यक्त करतायत। कसं पाहताय त्यांच्या बाबतीत? कोणत्या तोंडाने मतं मागायची मतदारसंघात हा मोठा प्रश्न आहे। भाजपचे किती नेते आले
मतदारसंघात त्या प्रश्नाविषयी कोणी काही बोलतच नाही. हिंदू कार्ड हिंदू हिंदू म्हणून आमचे पोरं खऱ्या अर्थाने नोकरीला नाही, उद्योगधंद्याला नाही. आम्ही बी हिंदू आहेत. आमच्यासारखं हिंदुत्व त्यांचं नाही बी. आम्ही कट्टर हिंदू आहेत. शिवाजी महाराजांचं हिंदू, श्रीरामाचं हिंदुत्व हे आम्ही जपणारे माणसं आहेत. तर नक्कीच विजय आपलाच आहे असा विश्वास ठामपणे मोकाटे यांनी व्यक्त केला. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.